नमस्कार मित्रांनो, जय भीम, नमो बुद्धाय. आपण पाहत आहात भीमा कोरेगाव लाईव्ह विजयस्तंभाचा अनुभव. द प्लेबुक वायडी बुद्धा ग्लोबल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. आज आपण तुम्हाला घेऊन आलो आहोत इतिहास, संघर्ष, शौर्य आणि स्वाभिमानाच्या पवित्र भूमीवर, भीमा कोरेगाव विजयस्तंभ येथे. हा व्हिडिओ आम्ही शौर्य दिनाच्या 4 दिवस आधी 27 डिसेंबर 2025 रोजी येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून शूट केला आहे. आजूबाजूला सुरू असलेली तयारी, स्वच्छता मोहीम, भीम अनुयायांची श्रद्धा, महिलांची तपश्चर्या, शालेय सहली, शिक्षकांचे ऐतिहासिक विचार आणि विद्यार्थ्यांचे मनोगत, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये अनुभवणार आहोत. भीमा कोरेगाव हे नाव केवळ एक गाव नाही, तर तो आहे दलित बहुजन समाजाच्या स्वाभिमानाचा इतिहास. 1 जानेवारी 1818 इथे घडलेली लढाई, पेशवाईच्या अन्यायाविरुद्ध महार समाजाच्या शूर सैनिकांनी लढलेला ऐतिहासिक लढाई. ब्रिटिश सैन्यातील महार सैनिकांनी संख्येने मोठ्या पेशवाई सैन्याला रोखले आणि अन्यायाविरुद्ध उभा राहून इतिहास घडवला. हा विजय शस्त्रांचा नव्हे, तर स्वाभिमानाचा विजय होता. आपल्या समोर उभा आहे तो दिमाखदार विजयस्तंभ. या स्तंभावर कोरलेले नावे ही फक्त नावे नाहीत, ती आहेत शौर्याची साक्ष. प्रत्येक नाव सांगते, आम्ही लढलो, आम्ही जिंकलो, आम्ही अन्याय झुकवला. आजही हजारो लोक या स्तंभावर नतमस्तक होतात. लाखो लोक नतमस्तक होतात, डोळ्यात अश्रू आणि मनात अभिमान घेऊन. आज आपण पाहतोय शौर्य दिनाच्या तयारीची लगबग. आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला जात आहे. रस्ते, मैदान, परिसर स्वतःच्या हाताने स्वच्छ करणारे भीमसैनिक, भीम अनुयायी. हे केवळ कार्यक्रम नाही, ही आहे सामूहिक जबाबदारी. इथे कुणी आदेश देत नाही, प्रत्येक जण स्वतःहून पुढे येतो. आज आपण पाहतो काही भीम अनुयायी, महिला उपासक, उपासिका, काही महिला इथे उभ्या राहून मानवंदना देण्यासाठी आलेल्या आहेत. आज येथे आलेल्या शाळेच्या शैक्षणिक सहली, लहान मुलं, विद्यार्थी-विद्यार्थिनी इथे येत आहेत. कुतूहलाने विजयस्तंभ पाहत आहेत. इतिहास पुस्तकात वाचलेला आज प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभा आहे. हा क्षण विद्यार्थ्यासाठी आयुष्यभर. मी निळकंठ काशीराम वाहुरवाग, अकोला येथून आलो आहे. साने गुरुजी विद्यालय, भंडारस बुद्रुक, तालुका पातूर, जिल्हा अकोला. आमची आज शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांची. यामार्फत आम्ही विद्यार्थ्यांना कोरेगाव येथे विजयस्तंभाला भेट देण्याकरता इथं पोहोचलो आहे. सर, या सहलीचा मुख्य उद्देश काय आहे? सहलीचा मुख्य उद्देश भीमा कोरेगाव येथे जेव्हा युद्ध झालं त्याची प्रेरणा मिळावी विद्यार्थ्यांना, त्याच्यापासून काहीतरी प्रेरणा मिळून विद्यार्थ्यांना शिकण्याकरता या इथं आम्ही पोहोचलो. सर, आपण काय सांगाल या भीमा कोरेगाव इतिहासाबद्दल? आपण विद्यार्थ्यांना सहलीसाठी इथं आणलेलं आहे, तर म्हणजे आपल्याला काय वाटलं, कशामुळे आणावं, किंवा काय तुम्हाला वाटलं, तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगा. इतिहासाचा जर आपण अभ्यास केला म्हटलं तर इतिहासामध्ये 28,000 पेशांविरुद्ध 500 महारांनी तत्कालीन समाज व्यवस्थेवर जो घाला घातलेला आहे
आणि अन्यायाचा प्रतिकार म्हणून 500 शूर महारांनी 525,000 पेशव्यांना याच रणभूमीवरती धोबीपछाड केलेलं आपल्याला इतिहासामध्ये जाणून येतं. आणि तोच इतिहास विद्यार्थ्यांना जाणीव व्हावा, विद्यार्थ्यांना त्या लोकांची प्रेरणा मिळावी आणि असाच आपल्यावर होणारा अत्याय आणि अन्याय याला वाचा फोडून आपलं जीवन सत्कर्मी कसं लागेल, त्या दृष्टिकोनातून त्यांची पावलं कसे इतिहासाच्या दृष्टिकोनातून पडतील, हाच मुख्य उद्देश घेऊन आमच्या विद्यालयाची सहल आज या भीमा कोरेगावाच्या स्तंभाकडे आम्ही आणलेली आहे. आणि विद्यार्थ्याला यामधून प्रेरणा मिळेल आणि आपला जो इतिहास आहे तो इतिहास जागृत त्यांच्या मनामध्ये तेवत राहील आणि त्यातून एक प्रेरणा घेऊन, ऊर्जा घेऊन ते इथून जातील आणि आपलं जीवन चांगल्या प्रकारे अन्यायाविरुद्ध कसा लढा दिला जातो, काय केलं जातं, हा उद्दांत हेतू घेऊनच. सर, शौर्य दिनाचा जो कार्यक्रम आहे, तर या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांच्या विचारावर काय परिणाम होतो? विद्यार्थ्याच्या विचार जर घेतलं तर आपण इतिहासामध्ये नोंदणी झाल्याप्रमाणे जो 1818 साली जे युद्ध घडलं ते जातीयंतेचा अंत आणि जो मानव क्रूरता या भारत देशामध्ये, या राज्यामध्ये चाललेली होती, ती क्रूरता नष्ट करून अपमानाचा बदला घेणे आणि अन्यायाला प्रतिकार करणे हेच या युद्ध त्या ठिकाणी घडलेलं आहे असं इतिहासामध्ये आपल्याला सांगितलं जातं. तोच इतिहास या विद्यार्थ्यांना मिळावा, विद्यार्थी त्या इतिहासातून जागृत व्हावे आणि त्याच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण त्या इतिहासाला जागृत होऊन त्या विद्यार्थ्यांनी ही प्रेरणा त्यांच्या मनामध्ये घ्यावी. सर, सहलीसाठी ज्यावेळेस तुम्ही आले, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी तुम्ही आणि शिस्तीसाठी कोणती काळजी घेतली आणि घेत आहात? आम्ही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या पालकांचे हमीपत्र घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला शिस्तबद्ध चालणे, राहणे आणि अशा सर्व गोष्टी त्यांना पहिले सूचित केल्या आणि त्या सूचनेप्रमाणेच आपण ही सहल आयोजित केलेली आहे. सर, पुढच्या वर्षी अशी सहल घ्यायची असेल तर काय सुधारणा करावं लागेल असं तुम्हाला वाटतं? सुधारणा जर म्हटलं तर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये महाराष्ट्र सरकारने सुशोभीकरण करावं आणि जो इतिहास आहे त्या इतिहासाचे विविध फलक या परिसरामध्ये लावावे, जेणेकरून तो इतिहास वाचून विद्यार्थ्यांना अधिकच प्रेरणा मिळेल. धन्यवाद सर. विद्यार्थ्यांना आपण सहलीला घेऊन आलेला, तर इथं विद्यार्थ्यांना आणण्याचा काय उद्देश आहे तुमचा? म्हणजे काय वाटलं इथंच आणावं असं तुम्हाला काय वाटतं? कसं आहे सर, की बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्या स्तंभाबद्दलची माहिती नाहीये आणि त्याचा उद्देश काय आहे नेमकं, आपण कशासाठी जात असतो, काय माहिती त्याची, ह्या सगळ्या माहिती त्यांना झाली पाहिजे. यासाठी म्हणून आम्ही विद्यार्थ्यांना या ठिकाणी आलो, की जेणेकरून त्यांना सगळ्या प्रकारची वैचारिक माहिती मिळेल. बरं, आपण कधी निघाले होते मॅडम अकोल्यावरून भंडारा बुजुर्गवरून इथे येण्यासाठी? सर, आम्ही रात्री म्हणजे संध्याकाळी 7 वाजता निघालो. बरं, आपण कशाने आले? ट्रॅव्हल्स केली. बरं, आपण ट्रॅव्हल्स बुक करून विद्यार्थ्यांना इथं सहलीला आणलं. हो. ठीक आहे. आणि या इतिहासाबद्दल विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी म्हणजे काय प्रेरणा घ्यावी असं तुम्ही सांगाल? कसं आहे सर, आजकाल म्हणजे मुलांना जो इतिहास आहे तो पूर्णपणे माहिती नाही. सोशल मीडियावर आपण पाहतो की अर्धवट इतिहास मुलांना माहिती पडते, पण या ठिकाणी जर आपण आलो तर सखोल संज्ञान मुलांना असं माहिती पडते की कशाबद्दल आपण या ठिकाणी आलो, काय माहिती मिळाली आपल्याला, प्रत्यक्ष पाहतात, अनुभवतात. त्याच्यामुळे त्यांना कसं आहे सखोल ज्ञान या ठिकाणी मिळतं. म्हणून आम्ही त्यांना या ठिकाणी आलो. ठीक आहे. आपलं नाव सांगा मॅडम. माझं नाव वर्षा डोंगरे. बर, ठीक आहे. धन्यवाद मॅडम. जय हिंद. दीदी, तुझं नाव सांग. माझं नाव खुशी रवींद्र सुरवाडे. बर, कुठून आली तू? भंडारस बुद्रुक. काय शाळेचं नाव काय? स्वर्गीय सुमनताई कनिष्ठ महाविद्यालय भंडारस बुद्रुक. बरं, इथं आल्यावर तुला म्हणजे काय जाणवलं, काय वाटलं गावाकडून आल्यानंतर इथं काय म्हणजे असं वेगळं वाटलं? इथं आल्यावर वेगळं हेच डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलेले कष्ट. बर, तुला सर्वात जास्त म्हणजे कुठली गोष्ट जास्त प्रेरणा देते? हेच आपलं शौर्यस्तंभ. बर, हे प्रेरणा देते. बरोबर. इतिहास लक्षात ठेवायचा असेल तर सर्वात सोपा मार्ग तुला काय वाटतो? हेच की अशा ऐतिहासिक ठिकाणी जाऊन भेट देणे आणि त्याची माहिती गोळा करणे. बरोबर. शौर्य दिन तुझ्या शाळेमध्ये, तुझ्या महाविद्यालयामध्ये साजरा केला जातो का 1 जानेवारीला? हो, केला जाते. बर, कशा प्रकारे केला जातो? काय विविध खेळ घेऊन, काही असे काही ना काही ऍक्टिव्हिटी घेऊन केला जाते. बर, सहलीतून घरी जाऊन मित्रांना काय सांगशील, मैत्रिणींना काय सांगशील?
हे जे माहिती मला मिळाली तेच मी त्यांना सांगेन. बरं. पुढे मोठं झाल्यावर समाजासाठी काय करायची इच्छा आहे तुझी? समाजासाठी काही ना काही तर करणारच. काही ना काही समाज म्हणजे कल्याण. काय तुझी इच्छा काय बा? समाजासाठी बाबासाहेबांनी आपल्यासाठी इतकं केलेलं आहे, बरोबर आहे. हा. त्यामुळे आज आपण याच्यावर आलेलो आहोत, या परिस्थिती आपली सुधारलेली आहे. हम्म. तर तुला म्हणजे त्या बाबासाहेबांच्या विचाराची प्रेरणा घेऊन तुला समाजासाठी काय करायची इच्छा आहे? हेच की शिक्षण सर्वांना समान मिळालं पाहिजे. ज्याचं जे शुल्क आहे, जे शुल्क भरून भेटते ते निशुल्क भेटलं पाहिजे. बर. हा ताई, तुझं नाव सांग. विराली राहुल सुरवाडे, बरं, कुठून आली तू? अकोला जिल्हा भंडारा. बरं, म्हणजे शाळेची सहल आली का? हा, शाळेची शैक्षणिक सहल आलेली आहे. बर, काय शाळेचं नाव? स्वर्गीय सुमनताई वानखेडे कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय भंडारा. बरं, तू कितव्या वर्गामध्ये आहे सध्या? 11वी 11वी मध्ये. काय आहे म्हणजे सायन्स, आर्ट वगैरे? सायन्स. सायन्स मध्ये. गुड. ताई, इथे आल्यावर तुला आधी काय जाणवलं? म्हणजे इथं आल्यावर की जे आपल्या 500 महारांनी 28,000 पेशव्यांना मारून त्यांना 1 जानेवारी या दिवशी मानवंदना दिली जाते आणि त्याचीच ही तयारी चालू आहे. काही 265 वर्षाहून अधिक वर्ष झाले तरीही हे सगळ्या गोष्टी येणाऱ्या पिढीच्या मनात रुजाव्या म्हणून हे सगळेजण तयारी करतात. तू याच्या आधी कधी विजयस्तंभाला भेट देण्यासाठी कोरेगावला आलेली आहेस का? आलेली फॅमिली सोबत. बर, ठीक आहे. अजून तुला काही सांगायचं असेल तर? इथे आल्यानंतर कोणाकोणाला इथचा इतिहास माहित असतो, कोणाला माहित नसतो अर्धा किंवा पूर्ण. तर इथं एक असे फलकाच्या रूपात जर इतिहास लिहून ठेवला तर आलेले विद्यार्थी असो किंवा ज्यांना माहिती नाही त्यांनी वाचून त्यांना ती माहिती होऊ शकते. तेव्हा या विजयस्तंभाचे महत्व कळू शकते. बरोबर. अजून विद्यार्थ्यांना तू काय सांगशील? की अशा ऐतिहासिक ठिकाणी जाऊन माहिती गोळा करणे म्हणजे एक ज्ञान वाढणे हेच आहे की आपल्या महापुरुषांनी आपल्यासाठी काय केलं आणि आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काय केलं हे समाजाला आणि विद्यार्थ्यांना माहिती. मी भंते धम्मपाल अहिल्यानगर येथून मानवंदना देण्यासाठी भीमा कोरेगाव विजयस्तंभ येथे प्रत्येक 1 जानेवारी रोजी सर्व आपले समाज बांधव येथे येऊन मानवंदना द्यावी ही नम्र विनंती. जय भीम. माझं नाव अभिजित अर्जुन पडेलकर. आम्ही आमचा हा ग्रुप जो आहे आम्ही भायखळा मुंबई इथून आलो आहोत. आज आम्ही जे आमचे दरवर्षी पिकनिक असते पुण्यासाठी आणि खास करून आम्ही इथे भीमा कोरेगाव हा स्तंभासाठी आम्ही दरवर्षी येऊन इथे भेट देतो. 1 जानेवारीला सुद्धा देतो आणि त्याच्या आधी पण आम्ही येऊन जातो इथे. कारण का या स्तंभाला आम्ही यामुळे इथे या दर्शनाला येतो कारण का आमच्या या स्तंभाचा एक इतिहास आहे. जो आमच्या 500 महारांनी जो इतिहास घडवला आणि आज आम्हाला त्या इतिहासाबद्दल अभिमान आणि एक गर्वही होतो आणि त्यासाठी आम्ही इथे येतो. जो आमच्या 500 महारांनी जो इतिहास घडवला, जो शौर्य लढवला, त्याबद्दल आम्ही दरवर्षी 1 जानेवारीला आम्ही इथं दर्शन घेतो आणि त्यासाठीच आजही आम्ही आलो आहे. आज आम्ही इथे मानवंदना देण्यासाठी आलो आहोत. बस ना. तरी पण तुम्ही सगळ्यांनी येणारे 1 जानेवारीला जे आपण मानवंदनासाठी येतो ते सगळ्यांनी यावेळेस या असं मी सगळ्यांना विनंती करतो व माझे मी 2 शब्द पूर्ण करून सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र. मित्रांनो, हा व्हिडिओ इथं संपतोय, पण भीमा कोरेगावचा विचार इथे संपत नाही. विजयस्तंभाजवळ उभं राहिलं की फक्त दगड दिसत नाही, तर दिसतो संघर्ष, त्याग आणि स्वाभिमान. स्वाभिमानाचा इतिहास आज आपण पाहिलं. महिलांची श्रद्धा, विद्यार्थ्यांची उत्सुकता, शिक्षकांची जबाबदारी आणि भीम सैनिकाची एकजूट. हा इतिहास कोणाविरुद्ध नाही, तो अन्यायाविरुद्ध. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याचा अर्थ या इतिहासाशी आपण जोडला आहात.
तुम्हाला जर वाटत असेल की हा इतिहास जपला गेला पाहिजे तर हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश पुढे पोचवा. कारण इतिहास फक्त पुस्तकात ठेवायचा नसतो, तो विचारात जगवायचा असतो. जय भीम, जय संविधान. धन्यवाद.